आज मी बनवलेला हा तुर्किश फेमस डेझर्ट कुनाफा आतून मस्त क्रीमी चीजी सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची। याला बघताच असं वाटतं हा बनवायला किती अवघड असेल, पण खरं तर असं काहीच नाही, अगदी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी इथे आपल्याला 250 ml दुधामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 ते 3 चमचे साखर हे घालून ढवळून घ्यायचे। आता गॅस चालू करायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटे ढवळून घ्यायचं। घट्ट होत आलं की यामध्ये आपल्याकडे अवेलेबल असेल तर 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचा आणि 50 ml फ्रेश क्रीम सोबतच 2 ते 3 चीज क्यूब घालायचे आणि चीज मेल्ट होईपर्यंत हे सर्व ढवळून घ्यायचं। आपली कुनाफासाठी लागणारी क्रीम तयार झालेली आहे। आता आपण शुगर सिरप बनवण्यासाठी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालून याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। आता इथे बघा, इथे मला कुनाफा बनवायची जी शेव असते ना ती मार्केटमध्ये भेटलेली, त्यामुळे मी तीच घेतली आहे। पण आपल्याकडे जर ही शेव नसेल तर आपली साधी शेवई खीर बनवायची शेव असते ना ती पण आपण घेऊ शकतो। तर ही शेव बारीक चुरून घ्यायची आहे आणि मग यामध्ये मेल्ट केलेलं बटर किंवा घी संपूर्ण शेव मध्ये मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण पॅनला बटर किंवा घी व्यवस्थित सगळीकडे लावायचा, त्यावर ही शेव पसरवून घ्यायची आहे, अशी गोलाकार पसरवायची आणि त्यानंतर एखादा कप किंवा वाटी घेऊन हलक्या हाताने प्रेस करायची, जेणेकरून ही शेव घट्ट बसेल। आता आपण यावर ही तयार केलेली क्रीम आहे ती घालायची आहे आणि ही क्रीम पण अशी गोलाकार पसरवून घ्यायची। मी इथे जेवढी क्रीम बनवलेली ना ती सगळी यावर घातलेली आहे। आता पुन्हा आपण यावर चुरलेली शेव घालायची आणि पुन्हा हलक्या हाताने असं प्रेस करायचंय। त्यानंतर आपण हे पॅन गॅसवर 2 मिनिटे असंच ठेवायचंय आणि मग गॅसवर दुसरा तवा ठेवून त्यावर हे पॅन ठेवायचंय। वर झाकण ठेवून लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिट आपल्याला एक साइडने शिजवायचं आहे। त्यानंतर आपण यावर दुसरा चांगला बटर किंवा घी लावलेला पॅन ठेवून त्यावर व्यवस्थित हा कुनाफा पलटी करायचा। पण माझ्याकडे 2 पॅन नव्हते, त्यामुळे मी आधी प्लेटवर काढून नंतर पुन्हा त्याच पॅनला बटर लावून त्यावर हा कुनाफा काढलेला आहे। व आता आपण पुन्हा हा पॅन आधी गॅसवर 2 मिनिटे ठेवायचा, त्यानंतर गॅसवर तवा ठेवून त्यावर हा पॅन ठेवून झाकण ठेवायचंय व कुनाफा दुसऱ्या बाजूने 7 ते 8 मिनिटे लो फ्लेमवर शिजवायचा। मग हा कुनाफा प्लेट पॅनवर ठेवून त्यावर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। इथे आपण जे शुगर सिरप बनवलेलं ते पूर्ण कुनाफ्यावर घालून घ्यायचं आहे आणि डेकोरेशनसाठी इथे मी पिस्त्याची पावडर घेतलेली आहे। आपला तुर्किश फेमस डेझर्ट कुनाफा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत बनवून तयार झालेला आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला फोटो पाठवायला विसरू नका।